आता बघणार आहोत महत्त्वाच्या 9 राजकीय बातम्या। अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रस्तावाला आव्हाडांचा विरोध। जितेंद्र आव्हाड आज महाडमध्ये मनुस्मृती ग्रंथाची होळी करणार। जागे व्हा, नाही तर 5000 वर्ष तुमच्या वाडवडिलांना जे भोगावं लागलं ते तुम्हाला ना मला भोगावं लागेल। त्यासाठी आपण महाडला जातोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करून आपण मनुस्मृतीचं दहन करतोय। जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांची नोटीस। काहींच्या भावना दुखावून कायदा सुव्यवस्था बिघडेल, पोलिसांचं नोटिसीमध्ये कारण। जितेंद्र आव्हाडांनी स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजू नये। हिंदू जनजागृती समितीच्या रमेश शिंदेंचा आव्हाडांवर निशाणा। दहिसरमधील बीएमसीच्या कार्यालयावर ठाकरे गटाचा धडक मोर्चा। ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकरांच्या नेतृत्वात मोर्चाचं आयोजन। नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांकडून निवडून देणाऱ्या 6 जागांचा पेच। स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक असल्यानं विधान परिषदेच्या 6 जागांचा निवडणुकीवर परिणाम होण्याची शक्यता। काँग्रेसचे नेते दुष्काळी भागाचे दौरे करणार। काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समितीची स्थापना। दौऱ्यातून विभागीय आयुक्तांना दुष्काळाचा अहवाल सादर करणार। नागपुरात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार विकास ठाकरेंचा सर्वाधिक खर्च। विकास ठाकरेंकडून 58,63,000चा खर्च, तर नितीन गडकरींकडून 56,51,000चा खर्च। जरांगेंच्या आंदोलनापेक्षा ओबीसी आंदोलनाचा लोकसभा निवडणुकीच्या निकालावर जास्त परिणाम होणार। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या बबनराव तायवाडेंचा दावा। सर्व राजकीय पक्षांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या प्रचारामध्ये वापरलेला आहे आणि ओबीसीकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्याचे परिणाम आपल्याला 4 तारखेला पाहायला मिळेल। संभाजीनगरात मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा प्रकार। जरांगे समर्थकांनी तरुणाला घरातून बाहेर काढत पोलीस ठाण्यात नेलं। तरुणाविरोधात गुन्हा दाखल।